राम राम सर्वांना. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. तुम्हाला तर माहिती आहे, आपण नागपूरहून गाडी बनवून आणलो होतो कर्नाटकसाठी. त्यामुळे सकाळी सकाळी येऊन झोपलो होतो. थोडा वेळ झोप घेतली, मग फ्रेश झालो. मग म्हणलं कसं आहे, आता जायला लागते, कारण आपल्याला जायचं होतं जवळपास 230 किलोमीटर. मग म्हणलं जेवढं होईल तेवढं लवकर जावं, गाडी खाली करावं, म्हणजे भरायचं काहीतरी नियोजन लागते. मग काय, कर्नाटक राज्य चालू झालं, मस्तपैकी वर्दी वगैरे घातली. मग म्हणलं आता काय सणकावीत जायचं. तेवढ्यात पोहोचलो आपण गुलबर्ग्यामध्ये. गुलबर्ग्याच्या बायपासला लागलं होतं थोडंसं जाम. तिथून आलो जवळपास कंपनीकडे. ही जरा फरशीची खाण होती. इथून फरशी तयार होते, लय मोठी खदान होती मित्रांनो. मग आलो कंपनीच्या गेटवर. मग म्हणलं थोडंसं जेवण करावं, कारण खूप उशीर झाला होता. मग मस्तपैकी तिथं जेवण वगैरे केलं. आणि हे बघू शकता, हे अदानी सिमेंटचं भरपूर मोठी कंपनी होती. जवळपास काही 100 एकर मध्ये एक काय की, कारण गेटवरून त्या गेटला जायला 20 किलोमीटर होतं. त्यामुळं मग म्हणलं गेटमध्ये एंट्री केली. आणि त्याने दिला होता बघा ही शर्ट. मला म्हणले हेल्मेट घाला. त्याला 50-50 रुपये भाडं होतं, पण साहेबांना म्हणले काय इथलाच घाला, काय अडचण नाही. मग गाडी वगैरे खोलून दिली. क्रेनच्या साह्याने मामानं काय लगेच एक 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 करून खाली करायची चालू केली. मामानं काय क्रेन डायरेक्ट दुसऱ्याच मजल्यावर नेऊन पोहोचवलं सर्व सामान. मग म्हणलं कंपनी इतकी गलताना लागली मित्रांनो आपल्याला. आपण 1 वाजता गाडी मध्ये घेतली होती, जवळपास 8 वाजले. 8 वाजल्यानंतर कंपनीच्या बाहेर पडलो. टोल नाक्यावर आलो, जेवण वगैरे केलं. मग आलो गुलबर्ग्यात आपल्या सेटच्या ऑफिसवर. गाडी वगैरे लावली. मग म्हणलं मस्तपैकी आता झोपून घ्यावं. त्यानंतर झोप वगैरे घेतली, सकाळी फ्रेश झालो. मग म्हणलं लवकर निघावं, कारण आपल्याला जायचं होतं आता सोलापूरसाठी. कारण आपण ऑर्डर घेतली होती सोलापूरची. सोलापूरहून आपल्याला जायचं होतं पुढे. त्यामुळं मग काय आलो इथं. इथं चहा वगैरे घेतला. पुढे बघू शकता, इकडं काय सोलापूर जिल्ह्यात लागल्यानंतर पाण्यानं काय थैमानच मारलं. जिकडं बघल तिकडं नुसतं पाणीच आहे. मग काय इथं आलो. अक्कलकोट मध्ये जायचं होतं आपल्याला. अक्कलकोट मध्ये गाडी वगैरे लावली. मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर मग म्हणलं आता महाराजाचं आज दर्शन घ्यावं लागते, कारण खूप दिवस झाले इच्छा होती. 1 वर्ष झालं जावं जावं म्हणून राहून गेलं होतं. मस्तपैकी प्रसाद नारळ वगैरे घेतलं. आणि मध्ये गेलो तर काय गर्दी पण नव्हती, 10-5 लोक होते. मस्तपैकी मग मध्ये गेलो. महाराजाचं मनोभावे दर्शन झालं. तर आज जीवनामध्ये जेवढा काय बदल आहे, किंवा जे काही भेटलेलं आहे आपल्याला, ते सर्व स्वामीच्या सेवेमुळेच आहे. जेवढं होईल तेवढं आपण करत असतो. मग तिथून दर्शन वगैरे घेतलं. एसटी वाले काका आपल्यासोबत होते, ते पण तिकडे गेले. आपण पण इकडे आलो. मग प्रसाद वगैरे घेतला. सोलापूरच्या दिशेने आपण मार्गस्थ झालो. जवळपास सगळं इथं बघू शकता. मस्तपैकी भावानं फोटो काढला होता गाडीवर महाराजाचाच. त्यानंतर मग म्हणलं ठीक आहे, पुढे आलो. मग मार्केटच्या गेटला मस्त नाश्ता बिष्टा केला. तेवढ्यात ओमाला भेटायला. ओमला म्हणलं चल आता काय चहा पिऊ. मस्तपैकी तर गोळ्याचा चहा होता. चहा वगैरे घेतला. तिथून आलो वैष्णव कार्गोला ऑफिसला. ऑफिसला आल्यानंतर काय साहेब गेले होते बाहेर. साहेब आले. साहेबांनी लावलं मला जुगाड. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.